रायगड प्रीमियर लीग मध्ये तमाम रसिकांचा व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय। महाराष्ट्राचे कुल स्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो। रायगडावर खडे पसरले शिवराव यांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवराव यांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही। या भूमंडलाटाई आणि धर्मरक्षणापायी ज्यांनी श्री समर्थ स्वामी रामदास स्वामींचा भगवा ध्वज हाती घेतला आणि ओरी स्वप्न बाळगलं, हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी आपण नतमस्तक होऊ आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सानवी तनिष्का 11 मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात रोहन 11 नडाल या दोन संघादरम्यान चालू असणारी लढत। पहिलं सत्र संपवलं। बॅटिंग करत असताना रोहन 11 नडाल टीमना 5 षटकामध्ये धावा जमवल्या, म्हणजे 30 चेंडूंमध्ये 82 आणि 83 धावा संख्येचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे तो सानवी तनिष्का 11 मोहपाडा टीमला। महत्त्वाचा विकेट पहिल्याच चेंडूवरती बाद झाला। प्रशांत पवार ज्याच्या नावाचा दबदबा मित्र म्हणजे पूर्ण रायगड बरवे, ज्यांनी पूर्णपणे मित्र म्हणजे आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली होती, परंतु अगदी सस्त्यात तो तंबूच्या आसऱ्याला पाहायला मिळतोय। चांगला फटका फलंदाज अजयच्या बॅट मधून पाहायला मिळतोय, हा दर्जेदार षटकार। ती खऱ्या अर्थानं प्रशांत पवार जो संघाचा आयकॉन खेळाडू कॅप्टन आहे आणि 15 चांगला फटका, पुन्हा एकदा एज लागली होती, लीडिंग एज घेतली, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी पंचांचा इशारा देतो चौकार। गोलंदाज रोशन या गोलंदाजावरती आक्रमण केले जात आहे। 20 धावा अद्याप त्याने खर्ची केल्यात। पुन्हा एकदा चांगला फटका खेचायचा होता ऑन साइड मध्ये, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही, म्हणजे हा चेंडू या ठिकाणी येतो डॉट बॉल। पंचांचा देखील कोणता इशारा येत नाही, म्हणजे हा चेंडू डॉट बॉल येतोय। सुरुवात दमदार केली गोलंदाज रोशन या गोलंदाजानं, परंतु तदनंतर त्याच्यावरती आक्रमण या ठिकाणी करण्यात आलं। पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट या ठिकाणी त्याने प्राप्त केली होती। प्रशांत पवार सारख्या एका मोठ्या फलंदाजाला करताना त्यानं बाद केलं होतं आणि तदनंतर आक्रमणाला सुरुवात केली अजय, जो मोहपाडा वाडी टीमचा फलंदाज आहे डावखुरा हाताचा, आणि त्यांनी दमदार सुरुवात केली। पहिल्या चेंडूवरती करार्थानं महत्त्वाची विकेट प्राप्त केल्यानंतर असं वाटलं होतं की धावा संख्येचं संरक्षण 83 धावा संख्येचं संरक्षण करण्यामध्ये रोशन हा गोलंदाज सक्षम ठरेल, परंतु तदनंतर त्याच्यावरती चढवलेले हल्ले आक्रमण आपण पाहिलं आणि अजयच्या बॅटमधून तब्बल 20 धावा त्यानं खऱ्या अर्थानं जमवताना आपण पाहिलं। एक चांगली पार्टनरशिप इथून पुढे अजून होणं गरजेचं असेल। 20 धावा जरूर अजयच्या बॅटमधून आपण येताना पाहिलं, परंतु नॉन स्ट्रायकर एंडवरती असणारा फलंदाज दत्ता आता ऑन स्ट्राईकवरती असेल आणि 83 धावांचं एक भलं मोठं डोंगर धावा संख्येचं या ठिकाणी उभारलंय, परंतु या मैदानाचा इतिहास आहे, याच मैदानावरती 110 धावा संख्येचं देखील पाठलाग केला गेला। आणि या अगोदर जी CPL झाली होती चौक प्रीमियर लीग, त्या चौक प्रीमियर लीग मध्ये अगदी 90 धावा संख्येचा पाठलाग देखील याच मैदानावरती केलं गेलं होतं। म्हणजे या मैदानावरती बरेचसे रेकॉर्ड खऱ्या अर्थानं ब्रेक केले जातात आणि या 83 धावा संख्येचा पाठलाग करत असताना दत्ता आणि अजय हे दोन्ही फलंदाज सानवी तनिष्का 11 टीमसाठी कशी कामगिरी करतील हे पाहणं गरजेचं। 20 धावा अगदी जमवल्या। पहिल्या ओव्हरमध्ये सर्कलचं पाबंदी असणारं पहिलं षटक होतं आणि त्या सर्कलच्या पाबंदी असणाऱ्या षटकामध्ये अगदी मनमुराद आनंद लुटला फलंदाज अजय या फलंदाजांना। आता दत्ता ऑन स्ट्राईकवरती आहे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी। खराब बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय विलोपनीय षटकार।
भीमरच्या नो चेंडूसाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. टीव्ही अंपायर आमचे या ठिकाणी असतील आणि देखील त्यांच्या माध्यमातून चेक केला जाईल भीमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही. आयोजक देखील या ठिकाणी येतील आणि चेक केलं जाईल भीमरचा हा नो चेंडू आहे किंवा नाही. अगदी चांगला फटका या ठिकाणी खेचला फलंदाज दत्ताच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहतोय. उजव्या हाताचा हा फलंदाज आहे आणि जरूर टीव्ही अंपायर आमचे या ठिकाणी चेक करतायत आणि त्यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. आक्रमण जरूर केलंय आणि इथून कॉल येतोय इट इज द नो बॉल. पंचाचा नो चेंडूचा इशाराला आमचे टीव्ही अंपायर देखील या ठिकाणी सुज्ञ होते आणि त्यांनी चांगल्या मित्राने बारकाईनं लक्ष दिलं आणि तदनंतर पंचांचा नो चेंडूचा इशारा इथून येतो आणि ऑनफिल्ड पंचाने देखील नो त्या ठिकाणी घोषित केला आणि फ्रीडचा चेंडू असेल. गोलंदाज तयार. फ्रीडच्या चेंडूवरती अगदी आउटसाइड ऑफस्टमचा यॉर्कर चेंडू टाकला होता आणि तदनंतरच्या फटक्या खेचणं थोडंसं कठीण झालं दत्ता या फलंदाजाला. व अगदी मुभा होती या चेंडूवरती मोठा फटका मारण्याची. अगदी रनआउट स्वरूपात जर तुम्ही फलंदाज बाद होणं सोडलं ना तर कोणताही फलंदाज मित्र म्हणजे कोणत्याही फटक्यावरती तुम्ही बाद होऊ शकले नसते. परंतु केवळ धाव मिळेल ती एक आणि एका धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 28 या धाबसंख्येवरती. एक दमदार आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व दुसरं 2024चं हे सुंदर आयोजन आपण या ठिकाणी पाहतोय आणि सगळी आमची कमिटी या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांनी प्रचंड मेहनत या संपूर्ण स्पर्धा जमवण्यासाठी घेतली आहे. स्पर्धा खऱ्या अर्थानं साक्षात उतरवण्यासाठी घेतली आहे. त्या सर्व खऱ्या अर्थानं आम्ही आयोजन कमिटीचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. गोलंदाजी मार्कवरती मयूर पहिला चेंडू तो थोडासा खराब टाकला होता परंतु तदनंतर मित्र म्हणजे चांगलं कमबॅक त्याने केलं. फ्रीडच्या चेंडूवरती केवळ त्यानं एक धाव दिली आहे. 83 धाबींचं एक मोठं आव्हान आहे, माफक आव्हान आहे आणि या आव्हानाला सामोरे जात असताना मोठे फटके तुम्हाला जरूर मारावे लागतील. फटका पसला हवेमध्ये कव्हरवरती या ठिकाणी पॉइंटवरती जेलला कॅरी केलं गेलं आणि मोठा हादरा बडी मछली जाल में ज्या खऱ्या अर्थानं विकेटसाठी जालं विणलं होतं ना सापलं रचलं होतं त्या जाल्यात अडकवलं. फलंदाज अजय पवार होईल या चेंडूवरती बाद.